विलेपार्ले डिरेक्टरी जी आहे त्याचं या ठिकाणी प्रकाशन होतं आहे. आम्ही पार्लेकर, पार्ले बाजार आणि townparle.com प्रेझेंट्स विलेपार्ले 2024 डिरेक्टरीचं प्रकाशन या ठिकाणी माननीय श्री दीपक घैसासजी, शरद गांगल सर, त्याचबरोबर संजीव लाटकरजी, रोहित राऊळ आणि उमेश श्रीखंडे, त्याचबरोबर ज्ञानेश चांदेकरजी आणि चंदा मंत्री ज्यांच्या विजनमधनं ही डिरेक्टरी तयार झालेली आहे. हां, आणि आपल्या या डिरेक्टरीसाठी आणि आजच्या कार्यक्रमासाठी TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक अशी जीची ओळख आहे त्या TJSB सहकारी बँकेसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्या, ज्याने याचं प्रायोजकत्व घेतलेलं आहे. 52 वर्ष आपल्या सेवेमध्ये आहे आणि या डिरेक्टरीमध्ये वेगवेगळे सेक्शन आहेत ज्याच्यातनं आपल्याला बरीचशी माहिती जी आहे ती घेता येईल. आणि त्याचवेळी ह्या डिरेक्टरीबद्दल आणि आपण डिजिटली ॲपसुद्धा लॉन्च करतो, त्याच्याबद्दल बोलण्यासाठी मी चंदा मंत्री यांना विनंती करतो की त्यांनी कृपया इथून लोकांना जरा ॲपबद्दलची पण माहिती द्यावी. बरं, ॲपबद्दल थोडीशी माहिती की या ॲपमध्ये सुद्धा सेक्शन वाईज डिरेक्टरी वगैरे आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीसुद्धा आहेत. तर जेव्हा तुम्ही ॲप डाउनलोड कराल गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरनं, तेव्हा असं आयकॉन असेल, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही फ्लॅश स्क्रीन येईल आणि साधारणतः अशा प्रकारे होमपेज असेल ज्याच्यामध्ये तुम्ही पुढे जाण्यासाठी तुम्हाला थोडंसं तुमचं नाव, ईमेल वगैरे द्यायला सांगितलं जाईल. आणि जेव्हा तुम्ही क्लिक कराल त्याच्यामध्ये अशा प्रकारे वेगवेगळी सेक्शन्स आहेत, म्हणजे मॅट्रिमोनी, फायनान्स, कन्स्ट्रक्शन, फॅशन, वेगवेगळी सेक्शन्स आहेत. आणि प्रत्येक सेक्शनमध्ये त्याची सबसेक्शन्स आहेत. लाईक आता मॅट्रिमोनी घेतलं तर तुम्ही कॅटरर्स, डेकोरेटर्स, त्याच्यानंतर फोटोग्राफर, सगळ्या गोष्टी मिळतील. आता प्रत्येक सबसेक्शनवरती क्लिक केल्यानंतर, आता मी समजा जर ज्वेलर्सवरती क्लिक केलं तर जेवढे ज्वेलर्स आहेत पार्ल्यातले त्यांची पूर्ण लिस्ट पण येईल. त्यांना तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली त्यांच्या पेजवरती जाऊ शकताय. सेम जसं म्हटलं तसं हे आहे. एक फायनान्स सेक्शन घेतलं तर आपल्याला जसं बँक्स, फायनान्समध्ये पार्ला ईस्ट, पार्ला वेस्टच्या बँक्स आहेत, त्याच्यानंतर फायनान्शियल कन्सल्टंट्स आहेत. आता बँकवरती क्लिक केल्यानंतर त्यांची लिस्ट येईल. बेसिकली ॲप थ्रू तुम्हाला सगळं पार्ल्यातलं एकाच ठिकाणी अवेलेबल असेल. आणि बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यात अजूनही आहेत. लाईक ह्याच्यात नोटिफिकेशन्सचं एक फीचर आहे की पार्ल्यामध्ये काय काय घडतं आहे किंवा काही स्कीम्स असतील तर त्या नोटिफिकेशनच्या पॅनलवरती तुम्हाला ताबडतोब दिसतील. त्याच्यानंतर एक फीडबॅक फॉर्म म्हणून आहे. हे ॲप आत्ता आम्ही लॉन्च करतोय किंवा आत्ता ही सुरुवात आहे. ह्याच्यात आम्हाला तुमची पण, म्हणजे तुमच्या काही सजेशन्स असतील किंवा असं वाटत असेल की हे नाही, हे पण असायला पाहिजे, तर ते तुम्ही त्या फीडबॅक फॉर्मवरती क्लिक करून आम्हाला नक्की कळवू शकताय. ज्ञानेश चांदेकर सर आणि आम्ही ॲज अ फाउंडर आहोत. आणि बेसिकली हे ॲप सगळ्यांना खूप जास्त उपयोगी पडेल. एकाच ठिकाणी पार्ल्यातली सगळी माहिती मिळेल. सो तुम्ही नक्की डाउनलोड करा. याचा QR कोड इथे दिलेला आहे, त्याला स्कॅन करून तुम्ही डाउनलोड करू शकताय. आणि हे आम्ही पार्लेकर, पार्ले बाजार आणि townparle.in आणि हे सुद्धा आपल्याला त्यात बघता येणार आहे. म्हणजे तुम्हाला आम्ही पार्लेकरचा पेपर सुद्धा त्याच्यात वाचता येईल. आणि प्लस त्याच्या थ्रू आपल्याकडे जे अपकमिंग रिअल एस्टेट प्रोजेक्ट्स आहेत किंवा अपकमिंग टूर्स आहेत किंवा ज्या इव्हेंट्स आहेत त्या सगळ्या लिंक्स तिकडे अवेलेबल आहेत. त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही पार्ले बाजारवरती जाऊ शकाल आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. आणि आपले को स्पॉन्सर जे आहेत TJSB सहकारी बँक लिमिटेड, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण सगळं काही करता येतं पण एक आर्थिक सहाय्य जबरदस्त लागतं आणि त्याच्यासाठी त्यांचे मनपूर्वक, गांगल सरांचे मनपूर्वक धन्यवाद. तर मी विनंती करतो दीपक घैसास सर, जे चेअरमन ऑफ जेनकॉल स्ट्रॅटेजिक सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, व्हाईस चेअरमन आयफ्लेक्स सोल्युशन्स, अनेक, आणि आज वेटरन एंटरप्रेनर म्हणून ज्यांची ओळख आहे, अनेक क्षेत्रामध्ये अधिकारी व्यक्ती म्हणून ते ओळखले जातात. वर्क इन द सॉफ्टवेअर इंडस्ट्री सिन्स 1987. 1993 जॉईन ॲज अ CFO of the iFlex Solutions Limited India for his global operations. आणि 1997 he became a CEO इंडिया ऑपरेशन ॲडिशनल टू CFO. असं अतिशय मान्यवर व्यक्तिमत्व आहे दीपक घैसासजी. मी चांदेकर सरांना विनंती करतो की आपण दीपक घैसासजी सरांचं स्वागत करूया. पुष्पगुच्छ आणि एक छोटीशी भेट देऊन आपण त्यांचं स्वागत करू. दीपक घैसास सर.
हो, दीपक गैसाजी. आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी शरद गांगल सर, चेअरमन TJSB सहकारी बँक लिमिटेड, जे आपले को स्पॉन्सर आहेत. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवूयात. प्रॅक्टिसिंग ॲज इंडिपेंडंट कन्सल्टंट सिन्स 2021, एक्झिक्युटिव्ह VP अँड एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर, थर्मॅक्स ड्युरिंग 2010 to 2020. आता ते रिटायर्ड आहेत. HR हेड विथ HDFC स्टँडर्ड लाईफ, GM विथ कॅडबरी इंडिया लिमिटेड. अशा अनेक पदांवर जे कार्यरत आहेत ते शरद गांगलजी. जोरदार टाळ्यांनी आपण शरदजींचं स्वागत करूया. आणि मी चंदा मंत्री यांना विनंती करते की आपण त्यांनाही स्वागत करावं. पुष्पगुच्छ आणि छोटीशी भेट देऊन आपण त्यांचं स्वागत करतो आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न एवी जी आहे ती अगदी काही मिनिटांची आहे. ती एवी बघूया आपण. TJSB सहकारी बँक. थँक्यू. TJSB सहकारी बँकेसाठी आपण त्यांचे कर्मचारी वर्गसुद्धा मगाशी इथे होता आणि त्यांनी सांगितलं की काही मदत लागेल आणि मार्गदर्शन तर आम्ही नेहमी असू. जवळजवळ 20 वर्ष पार्ल्यातली त्यांची जी ब्रँच आहे ती कार्यरत आहे. तर मी शरद गांगल सरांना, चेअरमन TJSB सहकारी बँक, विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाविषयी शुभेच्छाही द्याव्यात आणि आपलं मार्गदर्शन करावं. शरद गांगल सर. नमस्कार. आणि ठाणे जनता सहकारी बँक किंवा TJSB सहकारी बँकेने जेव्हा चांदेकर साहेब आमच्याकडे आले त्यावेळेस का स्पॉन्सर करावं, तर बँकेमध्ये आम्ही असा एक विचार अनेक वर्ष आहे की समथिंग विच इज मॉडर्न वी मस्ट प्ले अ पार्ट इन इट. आपण पार्टिसिपेट व्हावं. आणि एनिथिंग विच इज विच इज अराउंड डिजिटलायझेशन आम्ही पार्टिसिपेट होतो. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की ठाणे शहरातला पहिला ATM हा ठाणे जनता सहकारी बँकेत आला, इवन बिफोर नॅशनलाइज बँक्स प्रॉपर्टी. आणि पार्ले का, तर कोऑपरेटिव्ह बँक्सना असं म्हटलं जातं की दे आर नेबरहूड बँक्स. आणि तसं ट्रॅव्हलिंग डिस्टन्स खूप असलं तरी मला वाटतं पार्ले आणि ठाण्यामध्ये काही कॉस्मिक रिलेशन्स आहेत. आणि म्हणून आम्ही ठरवलं की 20 वर्षापूर्वी आम्ही पार्ल्यामध्ये आलो आणि वी ट्राय टू पार्टिसिपेट. डिजिटल मला वाटतं की हा आपल्या समाजामध्ये होत असलेला एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन सतत होत आहे. आणि ऑल ऑर्गनायझेशन्स, आय डिड HR फॉर ए लिव्हिंग, त्यामुळे माझं असं ऑब्झर्वेशन आहे आणि जे रिसर्चर्सही सांगतात की ऑर्गनायझेशन्स आर ए मायक्रोकॉझम ऑफ व्हॉट हॅपन्स इन द सोसायटी. आणि म्हणून जे समाजामध्ये घडतं ते बँकेमध्येही घडत असतं, या व्यवहारामध्येही घडत असतं. आणि म्हणून ह्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट व्हावं. कारण जी नवीन जनरेशन येते आणि कॉम्पिटिटिव्हनेससाठी हे करावंच लागेल असा आमचा ठाम विश्वास आहे. त्याचबरोबर सहकारी बँका विशेषतः आर सब्जेक्ट टू सोशल ऑडिट, दोन्ही प्रकारचं. म्हणजे एक, तुम्ही इंटू इन्व्हर्टेड कॉमा सहकारी बँकांसारखे वागता का, आणि त्याचबरोबर आर यू मॉडर्न अँड कॉन्टेम्पररी, हे सतत समाज बघत असतो. कारण काय त्यांची अशी धारणा असते की मला जो एक्सपिरियन्स
एखाद्या कॉम्पिटिटिव्ह बँकेमध्ये मिळत असतो राष्ट्रीयकृत किंवा प्रायव्हेट सेक्टरमधल्या, तो तुमच्याकडे मिळाला पाहिजे. आणि म्हणून अशा कार्यक्रमामध्ये आपलं प्रेझेन्स असावं अशी आमची धारणा आहे. आधीच्या वक्त्यांमध्ये आणि जे आपापल्या विषयात निष्णात होते त्यांनी नेटवर्किंग, ब्रँडिंग ह्याच्याबद्दल उल्लेख केला आणि कम्युनिकेशनबद्दल. आय प्रॉमिस, माझी कोणाशी त्यांच्याशी ओळख नव्हती तरीसुद्धा जे मनात विचार आला आणि जे मी सध्या बँक इज ए ऑनररी जॉब, इट्स नॉट ए रेम्युनरेटिव्ह जॉब, त्यामुळे मी कुठेतरी आणि HR या विषयाशी जोडला राहण्यासाठी मी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतो 3 सेमेस्टर्समध्ये. तर विद्यार्थ्यांशी बोलताना ते सांगतात की वी वॉन्ट टू लिव्ह एक्सपिरियन्स, आम्हाला अनुभवायचा आहे. जो उल्लेख श्रीखंडे साहेबांनी केला की कन्झ्युमरला काय पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे, आणि त्यांनी उल्लेख एम्प्लॉईजचाही केला की एम्प्लॉईज कसे असावेत. मला वाटतं की ही इन्साईट मिळावी एम्प्लॉईजकडनं की जर तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये आहात, फॉर विच द वन दॅट ड्राईव्ज यू आर एम्प्लॉईज, कारण की दॅट इज द कॅपिटल. आणि म्हणून आमचा सतत प्रयत्न असतो की एम्प्लॉईजना काय पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे. ते इन्साईट पाहिजे, कन्झ्युमर इन्साईट म्हणतात मार्केटिंग किंवा सेलिंगच्या भाषेमध्ये. तर एम्प्लॉई इन्साईट आपल्याला पाहिजे असा प्रयत्न असतो. जास्ती बोलत नाही. इन्सिडेंटली वी आर 53 year old, 15% डिव्हिडंड फ्रॉम year 1, 0 NPA फॉर लास्ट मे बी 20 years, 0% NPA. On a 109 crore share capital, our own funds are 1700 crores. त्याच्यानंतर we have a tradition of declaring our results, annual audited results, 10 एप्रिलच्या आत फॉर लास्ट 15 years. आणि आमची AGM ही जूनच्या पहिल्या रविवारी असते. इन्सिडेंटली वी आर 23,000 crores. धन्यवाद. धन्यवाद शरद गांगल सर. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विले पार्ले भूषण माननीय श्री दीपक घैसाजी यांना विनंती करतो की त्यांनी अतिशय अनुभव आहे त्यांच्याकडे या सगळ्याचा, आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याशी मनोगत व्यक्त करावं, आपलं व्यक्त करावं मनोगत, अशी मी त्यांना विनंती करतो. दीपकजी. धन्यवाद. पहिला प्रथम ज्ञानेश आणि चंदा तुमचं दोघांचं अभिनंदन. कारण ज्ञानेश मला फोन करतो त्याला हा नवीन काय करणार असेल अशी मला एक उत्सुकता असते नेहमी. आणि आज त्याने डिरेक्टरी पहिल्यांदाच नाही, 3री 4थी असेल, पण ॲपचा एक चांगला उपक्रम चालू केला तुम्ही. आणि 1-2 सजेशन्स माझ्याकडनं तुम्हाला की ॲपमध्ये तुम्ही लिंक देत असलात तरीसुद्धा ट्रान्झॅक्शन फुलफिलमेंटची हळूहळू व्यवस्था करा, म्हणजे ज्याच्यातून मला ॲक्च्युली बाय करता आलं पाहिजे गोष्ट. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरं, डिजिटायझेशन झाल्यानंतर किंवा डिजिटल इकॉनॉमी असल्यानंतर पार्ला हे जरी मार्केट नसलं तरी, म्हणजे असलं तरीसुद्धा पार्ल्यातल्या ग्राहकांना सर्व जगाशी कसा व्यापार करता येईल हा मुख्य डिजिटलचा उद्देश आहे. कारण कोऑपरेटिव्ह बँकांनासुद्धा पूर्वी त्यांचा जो म्हणजे सेलिंग पॉईंट होता की तुम्ही जवळची बँक म्हणून, पण आता सगळेजणच डिजिटल मोडमध्ये असल्यामुळे, मी तुम्हाला सिटी बँकेचं उदाहरण देतो. सिटी बँक ही फक्त न्यूयॉर्क स्टेटपुरती बँक होती, पण विथ डिजिटल अँड टेक्नॉलॉजी दे आर इन 96 countries. They are not in New Jersey, but they are in 96 countries because of technology that they use. So ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून पार्ल्यातल्या व्यापाऱ्यांना किंवा उद्योगांना किंवा प्रोफेशनल्स जे आहेत त्यांना बाहेर कसं जाता येईल हे जर का आपल्याला बघता आलं, त्यामुळे ही डिरेक्टरी डिजिटल ॲप म्हणा याचं मार्केटिंग फक्त पार्ल्यात न करता मला वाटतं जगभरात झालं पाहिजे. की आपल्याला माहिती आहे की आता फडक्यांची बर्फी असेल तर मी ती अमेरिकेला घेऊन जातो आणि लोकांना आवडते ती, बरोबर. फक्त भाकरवडीच खायला पाहिजे पुण्याची असं नाही, पार्ल्याची बर्फी पण आता चांगली असते आणि आम्ही घेऊन जातो ती. तर हे पार्ल्याच्या बाहेरच्या लोकांना समजायला पाहिजे. कळलं की आता मिरजेला गेल्यानंतर मिरजेला पहिलं काय आम्हाला वाटतं की वाद्य चांगली मिळतात तिथे, तशी एक पार्ल्याची ओळख व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं डिजिटल ॲपमधनं तुमच्या
पार्ल्यातली काही जी स्पेशलायझेशन्स आहेत किंवा प्रत्येक गोष्टीतली स्पेशलायझेशन्स असतील तर ती जगाला समजली पाहिजेत. म्हणजे साधं उदाहरण म्हणजे मला बाबूचा वडा अजूनही आठवतो की बाबूच्या वड्या हा अमेरिकेतून आलेली लोक एअरपोर्टवरनं आता समजा पार्ल्याला राहत नसतील तरी गाडी पार्ल्याला येऊन बाबूचे वडे पॅक करून घेऊन जातात. बरोबर. हा एक जो ब्रँडिंगचा प्रकार आहे तो मला वाटतं या ॲपच्या थ्रू तुम्हाला जास्त करता येईल आणि त्याचं मार्केटिंग व्हायला पाहिजे, त्याची टेक्नॉलॉजी तुम्ही प्रोव्हाइड करायला पाहिजेत आणि ट्रान्झॅक्शन फुलफिलमेंट असेल तर डिलिव्हरी सप्लाय चेन इज नॉट अ प्रॉब्लेम. म्हणजे पार्ला हे एपिसेंटर धरून तुम्ही म्हणजे लोकल म्हणतो आम्ही त्याला की लोकलवरनं ग्लोबल कसं होता येईल हे या ॲपवरनं जर का साध्य करता आलं तर मला वाटतं दॅट इज द बेस्ट थिंग दॅट यू विल बी डुईंग फॉर द बिझनेसेस इन पार्ला. भाषणं सगळ्यांची फार सुरेख झाली, म्हणजे मला अतिशय आवडली. उमेशचा काय आमचा म्हणजे फरडा वक्ता आहे आणि त्याचा अनुभव भयंकर दांडगा आहे. भाषा लाटकर साहेब मी आज पहिल्यांदा म्हणजे तुमचं भाषा या विषयावरचं भाषण ऐकलं आणि मला वाटतं मला खूप भावलं ते. ब्रँडिंगमध्ये काय आमचे साहेब मुरलेले आहेत. फक्त माझ्या एक लक्षात आलं की माझा पर्सनल ब्रँड मला आता वाढवायला पाहिजे, जास्त मेहनत करायला पाहिजे, कारण त्याच्या एकही फोटोत माझा फोटो नव्हता. एवढे फोटो दाखवले सुद्धा पण माझा एकही फोटो नव्हता. त्यामुळे आय नीड टू वर्क ऑन माय सेल्फ नाव की आता मी चांगले बूट घालायला लागतो, हॅट बीट उद्या घालून येतो, एखादं माझा पण पुढच्या ह्याच्यामध्ये फोटो येऊ शकेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या आपण तिन्ही भाषणं फार सुरेख होती माझ्या मते आणि मला खूप शिकता आलं त्याच्यामुळे. माझा फोटो नव्हता ही खरी गोष्ट आहे, त्यामुळे दॅट्स इज एन ऑब्झर्वेशन बट दॅट्स युअर चॉईस. पण या गोष्टी करायला काही म्हणजे पार्ल्यातल्या उद्योजकांना सुद्धा मी एक साधी एक लहानशी गोष्ट शेवटी सांगतो आणि थांबवतो की कदाचित तुम्ही ते ऐकले असेल की सोप बनवणारी कंपनी होती. तू गोदरेजचा उल्लेख केलास की गोदरेज मॅन्युफॅक्चर करत होतं इतरांकरता. तर सोप बनवणाऱ्या कंपनीचा प्रॉब्लेम काय होत होता की काही साबण हे पॅक होत नव्हते आणि नुसता रॅपरच जात होता आणि मार्केटमधनं कंप्लेंट्स यायला लागल्या की तुमचा आतमध्ये साबणच नव्हता. म्हणून त्यांनी मॅकेन्झीला ॲक्सेंचरला बोलावून बराच त्याच्यावर रिसर्च केला आणि मग ती लेझर मशीन्स ॲड केली आणि साधारण $1 मिलियन $2 मिलियन त्यांनी खर्च करून तो त्यांचा प्रॉब्लेम सॉर्ट केला की पॅकिंगमध्ये जर का त्या लाईनमध्ये आत साबण नसेल तर तो बाहेर काढला जाईल, म्हणजे फक्त साबण असलेलेच रॅपर जातील. आपले पटेल साहेब होते निर्माचे, त्यांनाही तोच प्रॉब्लेम होता कारण त्यांच्याकडे तेच मशीन होतं. त्यांनी तो प्रॉब्लेम फार सोप्या तऱ्हेने सोडवला की तो जो बेल्ट होता त्याच्या बाजूला त्यांनी एक टेबल फॅन ठेवला. तो टेबल फॅन जेव्हा आतमध्ये साबण नव्हता तो पार उडून जायला लागला. $500 त्यांनी सॉल्व केला. हा जुगाड नव्हे, हा डोकं वापरायचा प्रकार आहे आणि मला वाटतं इंडियन लोकांना हा भाग खूप चांगला जमतो. हे आपल्याला इनोव्हेशन कसं साधता येईल म्हणजे प्रत्येक वेळेलाच त्या लोक म्हणजे वेस्टर्न याचा कॉपी करायला पाहिजे अशातला भाग नाही आहे. तर आपल्याला काहीतरी जुगाड करून करता येईल आणि अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म जर का मिळाला तर त्याच्यावर तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त त्याचा फायदा करून घ्या, त्याचं मार्केटिंग जास्त करा आणि त्याच्यावरून ट्रान्झॅक्शन फुलफिलमेंट कसं करता येईल. कारण डिलिव्हरी जर का पॉसिबल असेल तर ट्रान्झॅक्शन फुलफिलमेंट व्हायला पाहिजे आणि पार्ल्याच्या बाहेर कसं जाता येईल आपल्या लोकांना घेऊन. पार्ल्याच्या बाहेर म्हणजे फक्त मुंबईत नव्हे तर जगभरात, कारण आज पार्ल्याचा एक मोठा डायस्पोरा अमेरिकेत आहे. त्या सगळ्यांना साठे म्हणा किंवा म्हणजे विजय स्टोर्स म्हणा किंवा गोखले म्हणा फडके म्हणा यांचं सगळ्यांचं लागतं, इवन चॅम्पियनचं लागतात. तर त्या गोष्टी कशा आपल्याला फुलफिल करता येतील तिथे जाऊन या ॲपच्या थ्रू हे जर का करता आलं तर तुमचा ॲपचा रेव्हेन्यू पण वाढेल, म्हणजे बिझनेस मॉडेल तुमचं खूप बदलेल त्याच्यामुळे, कारण तुमचे हिट्स वाढतील त्याच्यामुळे. आणि मेक इट इज अ कन्वर्ट दॅट एज अ बिझनेस रादर दॅन जस्ट अ सर्व्हिस. आय थिंक इट शुड बी अ बिझनेस अँड इट विल बी. ओके, सो ऑल द बेस्ट टू यू गाईज अँड थँक्यू व्हेरी मच अगेन. धन्यवाद दीपक गैसास सर. मी पुन्हा एकदा गैसास सरांचे, गांगल सरांचे, उमेश श्रीखंडेजी, त्याचबरोबर संजीव लाटकरजी, रोहित राऊळ यांचे, चंदा मंत्री आणि ज्ञानेश संदेकर यांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. कारण वेगळा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आपण ठेवलेला नाही, पण आपण सगळेजणं इथे आलात आणि अर्थातच ज्यांची इथे नोंदणी झालेली आहे किंवा त्या डिरेक्टरीमध्ये ज्यांची नावं आहेत, ज्यांचे नंबर्स आहेत, त्यांचे, जाहिरातदारांचे आणि खास करून शरद गांगल सर ज्यांनी आपल्याला
TJSB सहकारी बँकेचा आपल्याला को स्पॉन्सरशिप लाभले, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपणा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या डिरेक्टरीला आणि ॲपला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता झाली असं जाहीर करतो. धन्यवाद. शुभरात्री.